नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकतंच आपण इयत्ता 10वी मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकत आहोत। आता आपण वर्तुळ हे प्रकरण शिकवायला सुरुवात केलेली आहे। आज आपलं लेक्चर नंबर 4 आहे। या आधीचे लेक्चर आणि या आधीचे प्रकरण जे आपले शिकवून झालेले आहेत ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर मग बघूया आज सराव संच 3.1 या ठिकाणी आपण पूर्ण सोडवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। ठीक आहे, तर सराव संच 3.1 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा। त्याची जी आकृती आहे ती आकृती आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे। ठीक आहे, आता प्रश्न काय दिलेला आहे तो वाचूया। प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेला नाहीये, डायरेक्ट पुस्तकातूनच वाचत आहोत। काय आहे बघा, तर सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे। आता आपण काय करूया, एक काम करू। आता त्रिज्या म्हणजे बघा सी पासून जर हा पॉइंट आपण या ठिकाणी जोडला तर ही काय झाली, आपली त्रिज्या झाली। म्हणजे 6 सेमी ही काय असणार आहे, आपली त्रिज्या आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा सी आणि बी बिंदू सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी काय करूया, जोडून घेऊया। ठीक आहे, आता बघा आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, तर रेषा AB या वर्तुळातला बिंदू A मध्ये स्पर्श करते। रेषा AB वर्तुळाला A बिंदू मध्ये स्पर्श करते, म्हणजे ही काय झाली, आपली स्पर्शिका झाली। बरोबर आहे। या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या। आता बघा पहिला प्रश्न बघतोय, त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर C केंद्र असलेल्या वर्तुळात, ठीक आहे, काय सांगितलेलं आहे, तर AC म्हणजेच काय दिलेली आहे, आपल्याला त्रिज्या दिलेली आहे। काय दिलेली आहे, 6 सेमी इतकी त्रिज्या दिलेली आहे। आता ह्या दिलेल्या गोष्टी आपण काय केलेल्या, पहिल्या लिहून घेतलेल्या आहेत। आता यातला पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे बघा, तर कोन CAB चे माप किती अंश आहे। कोन CAB बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे। बरोबर आहे। आता कोन CAB बरोबर किती असणार आहे बघा, तर प्रमेय काय आहे आपला, तर स्पर्शिका ही काय असती, तर त्रिज्येला लंब असती, असा आपला प्रमेय आहे। बरोबर आहे। आता विचारलेला कोन कुठला आहे बघा आपल्याला, तर CAB म्हणजेच कुठला झाला बघा, CAB हा कोन आहे, म्हणजे इथला कोनच आपल्याला विचारलेला आहे, म्हणजे तो कोन किती असणार आहे, आपला 90 अंश असणार आहे। आता हे आपल्याला डायरेक्टली लिहिता येत नाही, म्हणून या ठिकाणी आपण कारण लिहिणार आहे स्पर्शिकेचा प्रमेय किंवा प्रमेयावरून। ठीक आहे, हे झालं पहिलं। आता दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे बघा या ठिकाणी, तर बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावर आहे आणि का। आता बिंदू C हा काय सांगितलेला आहे, तर रेषा AB पासून किती अंतरावर आहे। रेषा AB म्हणजे A मध्ये छेदतो बिंदू। बरोबर आहे, म्हणजेच बिंदू C हा रेषा AB पासून काय आहे, 6 सेमी अंतरावर आहे, कारण AC बरोबर। ठीक आहे, म्हणजे लांबी AC ची लांबी ही किती आहे, तर 6 सेमी आहे, जी काय आहे, आपली त्रिज्या आहे। या ठिकाणी कारण लिहू शकतो आपण, काय असणार आहे बघा, CA हा काय असतो, लंब असतो, कशाला, AB ला। ठीक आहे, हे आता वरतीच आपण बघितलं होतं। आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा आपल्याला, तर डिस्टन्स AB म्हणजे DAB दिलेला आहे। D म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे अंतर, किती दिलेलं आहे, तर 6 सेमी दिलेलं आहे। बरोबर आहे। आणि पुढे काढायचं काय आपल्याला, तर डिस्टन्स BC चं अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। BC बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, आता बघा AB चं अंतर 6 सेमी, AB म्हणजे कुठून आलं बघा, A पासून B अंतर किती आले, 6 दिलेले। बरोबर आहे, आणि काढायचं काय आपल्याला, BC चं काढायचंय, आणि ऑलरेडी आपल्याला त्रिज्येचं अंतर दिलेलं आहे। बरोबर आहे, म्हणून कोन कुठला कोन आहे बघा आपला, तर कोन CAB बरोबर 90 अंश आहे। बरोबर आहे, म्हणून काय असणार आहे, त्रिकोण, कुठला त्रिकोण आहे आपला, तर ABC
मध्ये, आता हा जर कोन 90 अंशाचा असेल तर आपण काय करणार आहे, पायथागोरसच्या प्रमेयावरून काय असणार आहे पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी बघा, तर AB BC चा वर्ग बरोबर काय असणार आहे इथं, AC चा वर्ग अधिक AB चा वर्ग, हे आपण मागच्या प्रकरणात शिकलेलं आहे। याआधी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मागचे जे प्रकरण आहे ते येणं गरजेचं आहे। जर तुमचे मागचे प्रकरण व्यवस्थित असतील तर पुढे जसं जाल तुम्ही तसं ते पुढचे प्रकरणही समजायला तुम्हाला सोपे जातात। आणि अजूनही मागची प्रकरणं तुम्ही बघितली नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आता इथं BC काढायचं आहे त्यामुळे BC चा वर्ग तसाच ठेवला आपण। AC चा वर्ग म्हणजेच काय आला आपला इथं 6 चा वर्ग अधिक AB चा वर्ग म्हणजे सुद्धा 6 चा वर्ग आलेला आहे। 6 6 36 झाले, इथं सुद्धा 6 6 36 झाले, 6 12 चला 1 3 3 6 आणि 1 7 72 आले, म्हणजे BC चा वर्ग बरोबर किती आले 72 आले, बरोबर आहे। वर्गमूळ घेऊ। आता वर्ग सोप्या पद्धतीने कसं काढायचं हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तरी अजून एखादी सोपी ट्रिक सांगूया आपण। इथं BC चा वर्ग आहे त्यामुळे आपण इथं काय घेतलं तर BC चा वर्ग आणि इथं काय गेले 36, दोन्ही किती होतात तर 72 होतात, म्हणून 2 गुणिले 36 घेतले, बरोबर आहे। आता वर्गमूळ घेतले तर या ठिकाणी बघा BC बरोबर हे 2चं वर्गमूळ माहिती आहे का आपल्याला, नाही, त्यामुळे ते कर्णी चिन्हात गेले आणि 36चं वर्गमूळ हे 6 असतं त्यामुळे ते काय आले बाहेर आले, म्हणून BC ची लांबी ही किती असणार आहे तर 6 कर्णी 2 इतकी आहे। ठीक आहे, आता आपल्याला पुढचा कोण विचारलेला आहे बघा, कोण ABC चे मान किती अंश आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं का। ठीक आहे, आता बघा इथं सोडवूया जेणेकरून काय होईल परत तुम्हाला समजायला सोपं जाईल ते, कारण हे जर रफ करून परत सोडवायला गेलो तर हे कसं आलं हे लक्षात येणार नाही तुमच्या, बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा कितवा प्रश्न आहे, हा 4था प्रश्न आहे। इथं आपल्याला बघा AB जेवढा आहे तेवढंच काय आहे इथं AC आहे, बरोबर आहे। म्हणून हा कोणता कोण तयार झालेला आहे या ठिकाणी तर समद्विभुज त्रिकोण तयार झालेला आहे, म्हणून त्रिकोण ABC मध्ये, हे पुसूया थोडीशी डायग्राम आपण, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC दिलेला आहे। ठीक आहे, त्यामुळे काय झालं तर त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे। म्हणून या ठिकाणी बघा, तर आता हा जर कोण 90 अंशाचा असेल तर या राहिलेल्या 2 कोणांच्या मापांची बेरीज ही किती असणार आहे आपली तर 90 अंश असणार आहे, बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी झाले कोन B अधिक कोन C बरोबर 90 अंश झाले, किंवा तुम्ही दुसऱ्याही मेथडने सोडवू शकता। त्या पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो बघा, कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर काय असणार आहे या ठिकाणी 180 अंश असणार आहे, बरोबर आहे। आता या ठिकाणी बघा समोरासमोरील कोन हे सुद्धा काय असतात समद्विभुज त्रिकोणाचे एकरूप असतात, म्हणून या ठिकाणी आपण काय घेऊया कोन B बरोबर कोन C बरोबर x घेतले। ठीक आहे, तर काय होईल बघा, कोन A किती आहे आपला 90 आहे, अधिक B किती आला आपला x आहे, C किती आहे x आहे आणि हा 180, x x 2x झाले, हे 180 तसेच राहिले, हे 90 होते तिकडे आल्यानंतर वजा झाले, म्हणून 2x बरोबर 90 आले, म्हणून x बरोबर किती आले आपले 45 अंश आलेलं आहे। ठीक आहे, आता काय झालं बघा x बरोबर किती आले आपले 45 अंश आले, बरोबर आहे। म्हणजेच आपल्याला विचारलेला कोण काय आहे तर कोण ABC म्हणजे ABC इथला कोण, बरोबर आहे, म्हणजे अशी आकृती होती आपली, तर इथला कोण आपल्याला काढायचा आहे, म्हणजे तो किती असणार आहे या ठिकाणी B कोण आताच बघितला आपण x मानला होता, x 45 आला, म्हणजे कोण ABC हा काय असणार आहे 45 अंश असणार आहे। आणि या ठिकाणी कारण लिहू शकता तुम्ही समद्विभुज त्रिकोणाच्या गुणधर्मावरून। ठीक आहे, दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा, तर शेजारील आकृतीत, आता ही आकृती तर बोर्डवरती आपण काढलेली आहे, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला M आणि N मध्ये स्पर्श करतात। आता इथं बघा O केंद्र असलेलं काय आहे आपलं वर्तुळ आहे, असलेल्या वर्तुळात काय आहेत बघा
तर आर्यन आणि आर्यन या काय आहेत, दोन स्पर्शिका खंड आहेत. आर्यन व आर्यन हे दोन स्पर्शिका खंड आहेत. ठीक आहे. तर आता त्यातला पहिला प्रश्न काय आहे तो बघूया. तर पुढे अजून प्रश्न असा दिलेला आहे बघा, स्पर्श करतात OR बरोबर 10 दिलेला आहे. OR म्हणजे इथून पूर्ण ह्याची लांबी काय दिलेली आहे, 10 सेंटीमीटर दिलेली आहे. OR बरोबर 10 सेमी मध्ये आहे का, या म्हणजे सेमी दिलेला आहे. म्हणजे इथं आपण असं पण लिहू शकतो, डिस्टन्स OR किती आहे, 10 सेमी. वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे, म्हणून त्रिज्या बरोबर काय असणार आहे बघा, हे OM आणि ON जोडलेलं आहे, म्हणून OM बरोबर किती आहे, 5 आहे. म्हणजे इथली लांबी सुद्धा 5 असणार आहे आणि इथली लांबी सुद्धा काय असणार आहे, 5 असणार आहे. ठीक आहे, 5 सेमी. आता पुढे प्रश्न काय विचारलाय आपल्याला, तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती असं आपल्याला विचारलेलं आहे. पहिला प्रश्न यातला सोडवूया आपण आता. प्रत्येक स्पर्शिका खंड म्हणजेच कुठला बघा, तर MR आणि आर्यन हे दोन स्पर्शिका खंड आहेत, त्यांच्या दोघांची लांबी तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघितलं तर OM लंब काय असणार आहे आपला, तर त्रिकोण. कुठला त्रिकोण घेऊया आपण, OMR किंवा MOR. MOR मध्ये काय असणार आहे बघा, तर OM रेख, OM लंब रेख काय असणार आहे, RM असणार आहे. कारण OM म्हणजे त्रिज्या ही काय असती, स्पर्शिकेला लंब असती. कारण काय लिहितं, स्पर्शिकेच्या प्रमेयावरून. ठीक आहे. त्यामुळे काय झालं बघा, OM लंब RM झाला. म्हणजे इथला कोन जो आहे, कोन कुठला आहे बघा आपला, OMR बरोबर किती असणार आहे, 90 अंश असणार आहे. बरोबर आहे. आता जर कोन 90 अंश असेल तर आपण काय करू शकतो, पायथागोरसचा प्रमेय या ठिकाणी वापरू शकतो. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून काय असणार आहे, पायथागोरसचा प्रमेय, तर इथं असणार आहे बघा, OR चा वर्ग बरोबर काय असणार आहे, OM चा वर्ग अधिक MR चा वर्ग किंवा RM चा वर्ग असणार आहे. ठीक आहे. किमती टाकल्या, OR चा वर्ग म्हणजेच काय आले तर 10 चा वर्ग बरोबर. OM किती आहे आपला, 5 चा वर्ग अधिक MR चा वर्ग, म्हणून MR चा वर्ग बरोबर 10 चा वर्ग 100. 5 चा वर्ग हा MR च्या वर्गाला धन होता, तो इकडे आल्यानंतर ऋण झाला, म्हणजे 5 5 किती झाले, 25 झाले. म्हणजेच MR चा वर्ग बरोबर 100 वजा 25 किती आले बघा आपले, 75 आले. बरोबर आहे. वर्गमूळ घेऊ, काय येणार आहे वर्गमूळ घेतलं तर MR बरोबर, मी आधी पण सांगितलं तुम्हाला, जमत नसेल तर साधं सरळ काय करायचंय, अवयव पद्धतीकडे जायचं आहे. ठीक आहे. इथे बघा 5 ने भाग जातो, 5 एके 5, 2 राहिले, 5 5 25, 5 त्रिक 15 आणि 3 एके 3. आता जे 2चा एक ग्रुप असतो तो काय करायचा आपल्याला, बाहेर लिहायचंय. म्हणजे इथं 5 बाहेर आले आणि ज्याला अजिबात पेअर नाहीये, म्हणजे त्याला कोणीही जोडीदार नाहीये, तो काय करायचं आहे, तर कर्णी चिन्हात लिहायचं आहे. ही एक सोपी पद्धत आहे. ठीक आहे. म्हणजे MR बरोबर 5 कर्णी 3 आलेलं आहे. पण MR बरोबर काय असणार आहे आपले, NR असणार आहे. कारण काय असणार आहे, स्पर्शिका खंडाचा प्रमेय, जो आपण कालच बघितला होता. बरोबर आहे. म्हणून MR बरोबर NR बरोबर किती आले आपले, 5 कर्णी 3 सेमी आलेलं आहे. म्हणजे जी लांबी जी आहे ती किती आली, 5 कर्णी 3, इथं पण आली 5 कर्णी 3. हा होता आपला दुसऱ्यातला पहिला प्रश्न. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. दुसऱ्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा, तर कोन MRO बरोबर किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता बघा, आता या ठिकाणी काही दिलेलं आहे का आपल्याला, किंवा बाजू मागच्या ज्या गणितात काय होतं, बाजू समान असल्यामुळे आपण समद्विभुज त्रिकोण वापरला होता, तर त्या पद्धतीने तर काही दिलेलं आहे का, तर नाही दिलेलं. पण आता इथं बाजूंचा विचार केला तर ही बाजू किती आहे बघा, तर आपण घेऊया त्रिकोण कुठला, MRO मध्ये. ठीक आहे.
आता कोण OMR बरोबर किती आहे आपला 90 अंश आहे. इथला कोण 90 अंश, कारण प्रत्येक वेळेला लिहायचंय. काय आपला स्पर्शिकेचा प्रमेय. ठीक आहे. त्याच पद्धतीने इथं काय झाले बघा, OMR बरोबर 90 अंश झालं. म्हणजे पायथागोरस प्रमेय असेल तर या ठिकाणी आपण 30, 60, 90चा प्रमेय वापरू शकतो किंवा 45, 45चा प्रमेय वापरू शकतो. कधी? ज्यावेळेला काटकोन त्रिकोण असेल त्यावेळेला. म्हणून दिलेल्या बाजू कुठली आहेत बघा, तर OM बरोबर किती दिलेली आहे, 5 सेमी दिलेली आहे. बरोबर आहे. आणि त्याच पद्धतीने दुसरी बाजू OR म्हणजेच कर्ण जो आहे तो किती दिलेला आपल्याला, तर 10 सेमी दिलेला आहे. अशा वेळेला बघा, जर OM बरोबर आहे, OM ची लांबी ही काय असेल, तर कर्णाच्या निम्मी असेल. कर्ण काय आपला, तर OR आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं बघा 5 दोन्ही 10 होतात. बरोबर आहे. म्हणजे OM हा काय झाला, याचा निम्मा झाला. म्हणजेच इथं काय झालं आपला 30, 60 आणि 90 अंश प्रमेयाच्या व्यत्यासावरून, व्यत्यास आहे ना, उलट चाललंय आपण म्हणून काय झालं इथं, तर जो हा कोण आहे, कोण कुठला पाहिजे आपल्याला, तर कोण MRO बरोबर किती असणार आहे या ठिकाणी, 30 अंश असणार आहे. आणि हे कारण तुम्ही इथं लिहू शकता किंवा या ठिकाणी सुद्धा लिहू शकता. एक काम करून खालीच लिहायचं, म्हणजे पुढचं गणित आपल्याला या ठिकाणी सोडवता येईल. म्हणजे कोण आपल्याला कुठला काढायचा होता, तर MRO बरोबर 30 अंश आलेला आहे. ठीक आहे. हा होता आपला दुसऱ्यातला दुसरा प्रश्न. अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पहिला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. तिसरा प्रश्न कुठला आहे बघा आपला, तर तिसरा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, कोण MRN बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. आता MRN म्हणजे कुठे, MRN हा विचारला, म्हणजे इथला 30 आहे, म्हणजे इथला सुद्धा किती असणार आहे आपला, 30 अंशच कोण असणार आहे. बरोबर आहे. म्हणून कोण MRN बरोबर काय असणार आहे, इथं मापकोन लिहिलं तरी चालते. मापकोन काय असणार आहे, MRO अधिक मापकोन ORN असणार आहे. बरोबर आहे. हा सुद्धा 30 अंश होता, अधिक हा सुद्धा 30 अंश आहे, म्हणजेच किती झालेला आहे या ठिकाणी, 60 अंशाचा कोन आलेला आहे. आणि हेच आपल्याला या ठिकाणी काढायचं होतं. ठीक आहे. ठीक आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न. आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. पण तुम्हाला जर काही अडचणी असतील आणि दुसरी गोष्ट अडचणी असतील तरीही टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण टेलिग्रामच्या ग्रुपवरती वेगवेगळे प्रश्न, महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळं टेलिग्रामची लिंक जॉईन करा, जेणेकरून काही अडचणी असतील तरी विचारू शकता, किंवा मग तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्स हवे असतील तरीही तुम्हाला त्या ठिकाणाहून मिळतील. ठीक आहे. तर जाऊया आता तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, रेख आर्यम आणि रेख आर्यन. आर्यम म्हणजे आर्यम आणि आर्यन हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड आहेत. बरोबर आहे. आता स्पर्शिकाखंड हे काय असतात, एकरूप असतात. त्याच पद्धतीने बघा, तर रेख OR हा कोण MRN आणि कोण MON या दोन्ही कोणांचा दुभाजक आहे हे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, आता एक काम करू, पहिला काय करू, दोन त्रिकोण घेऊया. म्हणजे हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण घेऊया. पहिला त्रिकोण घेतला आपण, त्रिकोण MOR व त्रिकोण NOR मध्ये. आता काय काय एकरूप आहे ते सांगा मला. तर पहिली गोष्ट बघा, ही जी त्रिज्या आहे ती काय असणार आहे आपली, एकरूप असणार आहे. बरोबर आहे. म्हणून आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिल्यांदा जर बघितलं तर या ठिकाणी हा म्हणजे त्रिज्या स्पर्शिकेला काय असती, लंब असती. म्हणून कोण OMR एकरूप कोण काय असणार आहे आपला, ONR असणार आहे. कारण काय असणार आहे इथं, स्पर्शिकेचा प्रमेय. ठीक आहे. स्पर्शिका प्रमेय असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथं या दोन्ही त्रिज्या असल्यामुळे इथं लिहू शकतो आपण, तर बाजू कुठली आहे, OM, एकरूप बाजू ON काय असणार आहे, तर एकाच त्रिकोणाच्या त्रिज्या, म्हणजे एका त्रिकोणाच्या त्रिज्या ह्या काय असतात, एकरूप असतात. ठीक आहे.
आता तिसरं बघितलं तर या ठिकाणी बघा ह्या त्रिकोणात सुद्धा ओआर आहे आणि या त्रिकोणात सुद्धा ओआर आहे, म्हणजे वरच्या त्रिकोणात आणि खालच्या त्रिकोणात. म्हणून बाजू किंवा कर्ण ओआर एकरूप बाजू काय असणार आहे ओआर. इथं असणार आहे आपलं सामायिक भुजा. ठीक आहे. आता काय झालं बघा, तर एक भुजा म्हणजे कर्ण आणि एक बाजू एकरूप झाली म्हणून त्रिकोण कुठला आहे आपला MOR एकरूप त्रिकोण काय असणार आहे आपला NOR, म्हणजे हे दोन्ही त्रिकोण कशावरून एकरूप झाले तर कर्ण भुजा कसोटी. ठीक आहे. आता कर्णभुजा त्रिकोणावरून काय झालेले कसोटीवरून हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. आता जर त्रिकोण एकरूप झाले असतील तर राहिलेले कोण आणि राहिलेल्या बाजू ह्या सुद्धा काय असणार आहेत एकरूप असणार आहेत. आता ह्या बाजू तर काय आहेत ऑलरेडी एकरूपच आहे स्पर्शिका खंडाच्या प्रमेयावरून, बरोबर आहे. राहिलेले कोण कुठले आहेत बघा, तर म्हणून कोण कुठला आहे आपला तर MRO एकरूप कोण काय असणार आहे आपला तर NRO असणार आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं MOR कोण MOR एकरूप कोण NOR असणार आहे NOR. आणि या दोघांचं कारण काय असणार आहे तर एकरूप त्रिकोणांचे संगत कोण कारण लिहिणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता बघा MRO एकरूप कोण NOR दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे काय झालं तर काय लिहू शकतो बघा रेग OR हा कोण कुठला तर MRN व कोण कुठला असणार आहे MON चा काय आहे कोण दुभाजक आहे. ठीक आहे. का तर बघा इथला कोण आणि इथला कोण काय झालेला समान आलेला आहे. इथला कोण आणि इथला कोण समान आलेला आहे म्हणजे हा काय झाला आपला कोण दुभाजक झालेला आहे. हा होता आपला तिसरा प्रश्न. चौथा जो प्रश्न आहे तो सेम या पद्धतीचा आहे जो या ठिकाणी तुम्हाला सोडवून दिलेल्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला नाही जमला तर आपण लाईव्ह सेशन घेतच आहोत आणि लाईव्ह सेशन मध्ये तो प्रश्न तुम्हाला मी आरामात सोडवून देणार आहे, त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तर मग चला पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोवर डिस्क्रिप्शन मधले आपले व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे. तर मग उद्या भेटूया पुढच्या प्रमेयाबरोबर. तोवर धन्यवाद.